2026 मेष राशीचं भविष्य. पैसा, करिअर, प्रेम, संघर्ष, यश, धोके, साडेसाती. नक्की आपल्या वाट्याला काय? नमस्कार. लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला 2026 वर्षाचं मेष राशीचं भविष्य सांगणार आहे. हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे. सर्व मेषपासून मीनपर्यंतच्या सर्व मंडळींना 2026च्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते. नवीन वर्षाचं शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर्य, लेकरा बाळांनी युक्त, मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि आपण पाहूया आता मेष राशीसाठी 2026 हे वर्ष कसं जाणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचे चिन्ह आहे ते मेंढा आहे. उत्तम नेतृत्व क्षमता मेष राशीच्या लोकांमध्ये असते. जन्मजात नेतृत्व करण्याची ताकद, प्रत्येक गोष्टीमध्ये धावून धावून पुढाकार घेण्याची सवय, नेहमी सातत्याने उत्साही असणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कृतिशील असणं हा मेषच्या मंडळींचा स्वभाव असतो. मेष राशींच्या मंडळीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि एक प्रकारचं धाडस असतं. ते कधीही आव्हानांना घाबरत नाहीत. कोणताही अन्याय मेष राशीच्या मंडळींना सहन होत नाही. मनाने स्वच्छ आणि स्पष्ट वक्ते असतात. पण कधी कधी त्यांचा हा स्वभाव इतरांना कठोर वाटू शकतो. स्वभावामध्ये उतावळेपणा हा देखील असतो आणि उतावळेपणामुळे घेतलेले निर्णय आणि कोणतेही विचार न करता केलेली कृती बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मेषच्या मंडळींना त्रासदायक ठरू शकते. मेष राशीला शनी महाराजांची साडेसाती आहे, पण शेवटी शनी महाराज हे कर्मप्रधान असल्यामुळे जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. 2026 वर्ष तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला न्याय देणारं किंबहुना मोठं यश मिळवून देणारं ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर जानेवारीपासून एप्रिलपर्यंत तुम्हाला कामधंद्याच्या बाबतीत जर कुठलेही धाडसी निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही बिंदास घेऊ शकता. तुम्ही ज्या काही जीवनात करिअर बाबतीत नवीन कल्पना तुम्हाला उतरवायच्या असतील तर त्यांचं कौतुक होईल. नोकरी करत असाल तर बढतीचे योग प्रबळ आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन भागीदारी करायची असेल तर या कालखंडामध्ये ती करू शकता. मे पासून ऑगस्टपर्यंत थोडा कामाचा ताण तुमचा वाढणार आहे, पण तुमच्यामध्ये ऊर्जा एवढी आहे की त्या ऊर्जेने तुम्ही तो यशस्वीपणे हाताळाल. याच काळात परदेशी संपर्क किंवा दूरच्या ठिकाणाच्या व्यवसायातून आपल्याला उत्तम लाभ मिळतील. परदेशांमधल्या लोकांमध्ये तुमचे संपर्क आणि संबंध अधिकच दृढ होतील. सप्टेंबर ते डिसेंबरचा जो कालखंड आहे हा तुमच्या मेहनतीला अपेक्षित असं फळ देणार आहे. तुमच्या करिअरला स्थिरता येईल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातली मोठी उद्दिष्ट निश्चित कराल. साडेसाती असली तरी सुद्धा आपल्याला करिअरच्या दृष्टीने 2026 वर्ष अत्यंत आनंदाचे, सुखसमृद्धीचे जाणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आर्थिक जीवन कसं असेल तर तुमच्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते स्थिर राहतील आणि करिअरमुळे तुमची प्रगती अर्थातच होणार आहे. त्यामुळे आर्थिक आवकही वाढणार आहे. तसेच खरेदी विक्रीतून लाभ होण्याची देखील शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून जर तुमचं एखादं काही विकायचं असेल आणि ते विकलं जात नसेल तर ते विकलं जाईल. तुमच्या उत्साहीपणामुळे आणि अति ब्रँडेड लाईफमुळे अनावश्यक खर्च व खरेदी वाढू शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे यावेळी आवश्यक आहे. आता आपण पाहूया तुमचं प्रेम जीवन, वैवाहिक जीवन जे आहे ते कसं असेल. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध मधुर राहतील, परंतु तुमचं स्पष्ट बोलणं, रागावणं यामुळे कधी कधी गैरसमज निर्माण होतात आणि म्हणून बोलताना संयम तुम्हाला ठेवला पाहिजे. तुम्ही जर अविवाहित असाल तर विवाह होण्यासाठी हे वर्ष अत्यंत चांगलं आहे. प्रेमसंबंध जर होत नसतील तर या वर्षभरामध्ये तुमचे प्रेमसंबंध जमून येतील. तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या नात्यांमध्ये उत्कटता आणि उत्साह राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण तुम्ही या वर्षभरात अधूनमधून कायमच अनुभवाल. मात्र एकच आहे की कुटुंबामध्ये जर कोणी वयस्कर असेल तर त्याच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र हे वर्ष चांगलंच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही नवीन जिम लावायची आहे किंवा तुम्हाला काही तुमच्या जी ऊर्जा आहे तिला जर का मॅनेज करायचं असेल तर
खूप चांगलं हे वर्ष आहे. मात्र एकच आहे की अतिऊर्जेमुळे आणि उतावळेपणामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम करताना उगाचच अव्वाच्या सव्वा करू नका किंवा वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. ऑलरेडी तुम्हाला पित्ताचा त्रास बऱ्यापैकी आहे आणि पित्ताचा त्रास कंट्रोलमध्ये यावा यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणं आणि चांगलं राहणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. रात्रीचे जागरण टाळायला हवं. या वर्षाची आपली देवता ही हनुमान आहे. गणपती आहे आणि सूर्यदेवही आहे. त्यामुळे हनुमान, सूर्य आणि गणेशाची उपासना आपल्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. शक्य असेल तर दररोज पाण्यामध्ये थोडेसे कुंकू टाकून आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा सातत्याने जप करू शकता. हनुमंताची उपासना आणि हनुमान चालिसा नियमित म्हणू शकता. तर हे होतं मेष राशीचं वार्षिक राशी भविष्य. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.